काय काय हो, सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा. सकाळी उठलो आहे, ह्या दोघांना खायला घातल्याशिवाय त्यांचा पण दिवस पूर्ण होत नाही आणि माझा पण नाही पूर्ण होत. त्यानंतर बघतो तर काय थोड्या कचऱ्याच्या गाड्या आल्या. या गाडीचा एक वेगळाच दरार आहे, सगळं हाताला सोडून पळायला लागते. ही स्नॅप काढत होती, स्नॅप काढताना मी ना मोदक उडवला, तिचा स्नॅप खराब केला आहे. तर ते चालायचं. पार्किंगमध्ये बघितलं तर पिल्ली काहीतरी बघत बसलेली. आनंदाची बातमी आहे की पिल्ली 2 दिवसात डिलिव्हरी होणार आहे पिल्लीची. तळप दळायला लावले, गाडी लावली. त्यानंतर इकडे बघता तर आपण विनायकराव आहेत. विनायकराव बघा कसा असतो तो. पण भाऊ काय पण म्हणा, एक नंबर आहे भाऊ, यात एक नंबर, नाद नाही भावाचा. काय कशाला म्हणते, कशाला करताय. मग आलो ओम कॉस्मेटिकमध्ये जरा कॉस्मेटिक सामान घेण्यासाठी. त्यानंतर सारथी पेट शॉपमध्ये मांजरांना खायला घ्यायला आलो. हे बघा मासे कसे आहेत, एक नंबर मासे. इकडे बांगडा वगैरे इथं मिळत नाही, आपल्याला दुसरीकडनंच घ्यायला लागते. कॅट फूड घेऊन आलो आणि हिला दिलं. ते ही जी खुशी बघा की जसं की हिलाच खायचं आहे, आनंद बघा त्याच्या चेहऱ्यावरचा. त्यानंतर जाताना पोलीस अधीक्षक कार्यालय दिसलं, एक नंबर बांधलं. ही बिल्डिंग मला सांगली सगळ्यात जास्त आवडते. असं वाटतं की रोहित शेट्टीचा एक तर पिक्चर तर झालाच पाहिजे. तुम्हाला पण असं वाटतं का? त्यानंतर गौरीचं सामान घेऊन आम्ही घरी परतलो. कितीला आहे? हां 30ला 2, 100 रुपये एक. हे लबुबू आहे काय? उसके पास यही है क्या? सेम है क्या? नहीं, मुझे लगा कुछ अलग है. लबुबू चाहिए था, लबुबू. ये इंडियन लबुबू लग रहा है ना, इंडियन. लबुबूचा सगळा खेळ झाल्यानंतर बेकरीतून थोडं सामान घेऊन बघितलं. तोपर्यंत ही हातावर रांगोळी काढून घेऊन आल्या बघा. हातावरची रांगोळी म्हणजे एक नंबर.